मित्रांनो, आयुर्वेदाने आहारासंबंधीचे काही नियम सांगितलेले आहेत. हे नियम जर आपण पाळले तर आपलं आरोग्य नक्कीच चांगलं राहतं. आपल्या शरीरामध्ये दोष वाढत नाही आणि दोष नाही वाढले तर आपल्याला आजार पण होत नाही. पहिला नियम म्हणजे आपण भूक चांगली राखायची कधीही. भूक लागल्यावरच जेवायचं. भूक लागायच्या आधी जेवायचं नाही आणि नंतरही जेवायचं नाही. भूक लागायच्या आधी जेवलं तर होतं काय? आपण जे अन्न खातो ते अन्न पोटात जातं. पोटामध्ये उष्णता असते पण पचवण्याचा अग्नी नसतो आणि ही उष्णता त्या अन्नाला आंबवू शकते आणि ते आंबलं किंवा आम्लपित्तासारखे आजार निर्माण होऊ शकतात. भूक लागल्यानंतर जेवू का नाही? कारण आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा आपल्या पोटामध्ये विविध सेक्रेशन्स होत असतात. हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, बाईल ज्यूस आहे. ह्याच्यामध्ये एक अग्नी असतो जो त्या अन्नाला पचवण्यासाठी कारणीभूत असतो आणि हे जर सेक्रेशन झाली तर त्या सेक्रेशन्सला जर वेळेत अन्न मिळालं नाही तर ती सेक्रेशन्स हळूहळू डायल्यूट व्हायला लागतात आणि त्याच्यातला अग्नी मंद व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे अन्न नीट पचत नाही आणि अपचनाचे आजार होऊ शकतात. पोट फुगायला लागू शकतं, अजीर्ण होऊ शकतं. त्याच्यामुळे जेव्हा भूक लागली तेव्हा पटकन जेवायला बसायचं हे कधी लक्षात ठेवा. त्या जेवणाच्या वेळा फिक्स करणं हे पण तुमचं काम आहे. हळूहळू तिकडे त्यावेळेला भूक कशी लागेल हेही महत्त्वाचं आहे. आपलं शास्त्र सांगतं की सकाळी व्यवस्थित जेवावं. हेवी ब्रेकफास्ट म्हणतात पण मी हेवी ब्रेकफास्ट नाही म्हणणार. मी म्हणेल चांगलं जेवायचं, व्यवस्थित जेवायचं असेल तर सकाळी जेवायचं. कारण यावेळेस अग्नी चांगला असतो आणि तेव्हा व्यवस्थित आपण गोष्टी पचवू शकतो. दुपारी आपल्याला वेळ मिळेलच असं नाही, परंतु सकाळी व्यवस्थित जेवायचं. सकाळी व्यवस्थित जेवल्यानंतर दुपारी जे जेवायचं आहे ते मध्यम प्रमाणात जेवायचं आणि रात्री जेवलं तर जेवलं, नाही तर हलकं जेवायचं. सकाळचं जे जेवण आहे ते राजासारखं असावं म्हणतात. दुपारचं जेवण आहे ते कष्टकऱ्यासारखं असावं असं म्हणतात आणि रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारखं असावं म्हणतात. भिकाऱ्यासारखं यासाठी की मिळालं नाही तर नाही. आजकालच्या भिकाऱ्यांना भरपूर मिळतं हा भाग वेगळा, परंतु दुपारचं जेवण हे कष्टकऱ्यासारखं असावं. म्हणजे कष्ट करतोय माणूस, बायको जेवण घेऊन येते, शिदोरी घेऊन येते आणि मस्त दोघे झाडाखाली बसतात. आता हा संपूर्ण काय सागरसंगीत सोहळा नसतो. जेवढं शक्य असेल तेवढंच आणलं जातं. त्याच्यामुळे दुपारचं जेवण असं असावं. सकाळचं जेवण व्यवस्थित असतो. घरी असतो आपण, सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित वाढून घेऊ शकतो. राजासारखं असतं जेवण. चौरस आहार असतो, षड्रसात्मक आहार असतो. हा व्यवस्थित घेतला गेला पाहिजे आणि हा जो आहाराचा नियम आहे तो पाळला गेला पाहिजे. दुसरा नियम आहे किती खावं. सकाळी व्यवस्थित जेवावं, दुपारी कष्टकऱ्यासारखं जेवावं. म्हणजे दुपारी जास्त जेवू नये, सकाळी व्यवस्थित जेवावं आणि संध्याकाळी तर जेवलं तर जेवलं, नाही तर नाही. अशा पद्धतीने जेवणाचा नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. याच्यावर आणखी एक आयुर्वेदाचा नियम सांगितलेला आहे की तृप्त होईपर्यंत जेवू नये. त्याच्यासाठी पोट असतं, म्हणजे आपल्याला स्टमक ज्याला म्हणतो, त्याचे 3 भाग करायला सांगितलेलं आयुर्वेदाने. एक भाग असतो अन्नासाठी, दुसरा भाग असतो द्रवपदार्थांसाठी आणि तिसरा भाग असतो हवेसाठी. हवेसाठी का असतो? कारण हे अन्न जेव्हा आपण चावून खात असतो तेव्हा ते चर्न होत असतं. जसं रवीने आपण ताक घुसळतो ना, तसं ते घुसळलं जात असतं आणि घुसळल्यामुळं त्याचे आणखी बारीक कण होतात आणि आपल्या पोटातला अग्नी त्या बारीक कणांपर्यंत पोहोचतो, पेनिट्रेट होतो आणि प्रत्येक कणाला पचवतो आणि पचल्यानंतर त्याच्यापासून पुढे आहारस निर्मितीची प्रक्रिया चालू होत असते. त्यामुळे आयुर्वेद असं म्हणतो की अर्धभाग संवित्यम, तृप्ती येईपर्यंत, तृप्ती यायच्या आधी जेवण बंद करावं. आपण बोलीभाषेत म्हणतो 2 घास कमी खायचे, हेच ते. त्याच्यामुळे हे अन्न खाताना हा मात्रेचा विचार हा करणं हे अतिशय आवश्यक आहे. जर आपण तुडुंब पोट भरलं तर काय होतं? ते अन्न पुढे ढकललं जात नाही, कित्येक वेळ तिथंच थपकून राहतं. पण असं का होतं? तुम्ही एक तेलाचा डबा घ्या 15 किलोचा, एक बीळ पाडा जस्ट त्याला, तो पूर्ण भरलेला असतो, तो उलटा करा, त्याच्यातून तेल लवकर पडत नाही. परंतु तोच तेलाचा डबा जर अर्धा असेल तर ते तेल पटकन पडतं. असाच नियम, हा भौतिकचा नियम कुठेही बदललेला नाही, तो शरीरात पण तसाच असतो. त्याच्यामुळे पोटातलं अन्नसुद्धा कमी असेल, ते चर्न झालं असेल व्यवस्थित, तर ते पुढे ढकलायला मदत होते. पुढे जातं आणि नंतर लवकर भूक लागते. यासाठी तो नियम आपण पाळायला हवा. अन्नाची मात्रा आपण आपल्या प्रकृतीनुसारही ठरवायला हवी आणि ती जर ठरवली तर अन्न पण चांगलं पचतं आणि आपलं आरोग्य पण उत्तम राहतं. आणि हे कधी लक्षात ठेवा की आपण जे खातो, आपण जे पितो ते किती प्रमाणात आहे, कोणतं अन्न आहे, कोणतं पेय आहे, त्याच्यानुसारच आपल्या शरीरामध्ये दोष वाढत असतात किंवा कमी होत असतात किंवा बॅलन्स होत असतात आणि आपल्याला तसे आजार होतात किंवा होत नाहीत. त्याच्यामुळे आहाराचे नियम पाळलेच गेले पाहिजेत. हे सगळं व्यवस्थित पाळलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो. आता तुम्ही पाहाल हॉटेल्समध्ये गेला किंवा कुठे गेला तर भरपूर गर्दी असते, भरपूर लोक खातात, पनीर खातात, हे खातात,
पण पनीर हे आत्ताच्या घडीला तुम्हाला पनीर असेलच असं सांगता येत नाही, ते केमिकलचं पण असू शकतं. दुधापासून बनवलेलं पनीरच तुमच्या वाट्याला येईल असं सांगता येत नाही. याचं कारण सांगतो की कित्येक दुधाच्या कंपन्या ह्या ते दूध व्यवस्थित आहे, योग्य आहे, दुधाचंच दूध आहे किंवा ते दूधच आहे हे खात्रीशीर आपण सांगू शकत नाही. त्यामुळे पनीराची सुद्धा खात्री देता येत नाही. यासाठी पनीर असे पदार्थ शक्यतो हॉटेलमध्ये जाऊन खाऊ नका. ते एक तर पोटाला खूप जड असतात, पचायला जड असतात आणि आपण रात्री जातो, भरपूर खातो, तुडुंब पोट भरतो. मी अशी पण माणसं पाहिलीत, चुकून मला जाण्याचा एकदा योग आला, 3-3 वाजेपर्यंत मस्त रिलॅक्स होऊन हॉटेलमध्ये बसलेली होती आणि खात होती, चरत होती. मध्यरात्रीला 3 वाजता विचार करा त्या पोटाचं काय होत असेल. सगळं बायोलॉजिकल क्लॉकच बिघडून टाकतात. भुकेचं एक बायोलॉजिकल क्लॉक असतं, ते सुद्धा बिघडलेलं असतं. आणि मग अशा लोकांना आजार का नाही होणार? नक्कीच होणार आहेत अशा लोकांना आजार. त्याच्यामुळे हे सगळं पाळायला हवं. आपले काही नियम आहेत, आपल्या शरीरासाठी तरी पाळायला हवं. आपलं शरीर टिकावं असं वाटत असेल, दीर्घायुष्य आपल्याला प्राप्त व्हावं असं वाटत असेल, आपल्या भविष्यामध्ये कोणते आजार व्हावे नाही असं जर वाटत असेल, तर ह्या आहाराचे नियम नक्कीच पाळायला हवेत. किती मात्रेत आहार घ्यावा, कोणता आहार घ्यावा, कोणतं जल घ्यावं, कोणतं पेय घ्यावं, हे सगळे नियम जर आपण पाळले तर नक्कीच आपलं आरोग्य चांगलं राहील. हे सगळे नियम पाळा आणि तुमचं आरोग्य नीट ठेवा. हे आहाराचे नियम 2 आता सांगितले मी. बाकीचे नियम आहाराचे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.